नमस्कार, कांतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण झटपट होणार एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि टेस्टी टमॅटो ऑमलेट। चला वेळ न घालवता सुरुवात करूया। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडंसं जिरं घेतलं आहे आणि एक मोठा टमॅटो घेतला चिरून, तो यामध्ये घालू। याला वाटून घेऊ। जास्त बारीक वाटायचं नाही, जाडसरच वाटायचं। इकडे मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये घालू 1 कप बेसन, त्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालू। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही रवा घालू शकता। अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातलं। एक छोटा कांदा घेतला बारीक चिरून, तो घातला। कोथिंबीर घातली। कोथिंबीर खूप घालायची, कोथिंबीरीनं छान टेस्ट लागते ती। वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालू। त्यातच थोडंसं पाणी टाकून परत ते पण यामध्ये टाकू। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पहिले थोडंसं मिक्स करून घ्यायचं, पहिलेच पाणी नाही घालायचं। मग असं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर भिजवायचं। थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे गोळे होणार नाही, मग याचे लम्स नाही होणार यामध्ये। खूप सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, याला जास्त तामझाम नाही आहे आणि पटकन होतं आणि खायला पण खूप छान लागतात। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी एकदम छान पर्याय आहे। अजून थोडंसं पाणी घालू। डोश्याचे बॅटरसारखं हे बॅटर तयार करायचं आहे। यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता तुम्ही आवडीनुसार। आपलं परफेक्ट बॅटर तयार आहे। आता आमलेट तयार करायला घेऊ। इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकू। तेल लावून घ्यायचं खाली आणि असं बॅटर घेऊन आहे ना साईडनं असं पहिले टाकायचं, नंतर मध्यभागी टाकायचं। बाहेरून पहिले घालून घ्यायचं ते, नाही तर मग जळून जातं। 1-2-3 मिनिट एका साईडनं होऊ द्यायचं कमी गॅसवरती। असं साईडनं तेल सोडायचं, छान क्रिस्पी होतं। मग हे बघायचे कडा सुटल्या आहे, बघू आता हे खाली झालं आहे का नाही। खालच्या साईडनं उलटून घेऊ याला। वाव, एकदम मस्त झालं आहे। उलटल्यावर असं परत एकदा तेल सोडून घ्यायचं। आवडत असेल तर तुम्ही बटर पण लावू शकता याला। परत 1-2-3 मिनिट असं होऊ द्यायचं। मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालं आहे, छान। आणि हो, अजून एक तुम्हाला आठवण करून देते, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। काढून घेऊ। अजून एक तुम्हाला करून दाखवते। हे बघा, हे असं साईडनं घालायचं हे बॅटर, नंतर मध्यभागी टाकायचं। असं गॅस कमीच ठेवायचा तेव्हा। याला पण छान असं साईडनं तेल सोडून घेऊ। थोडा वेळ 2 मिनिट होऊ द्यायचं याला। अशा साईडनं आहे ना कडा मोकळ्या करून घ्यायच्या। हे झालं ना एका साईडनं, मस्त याच्या कडा सुटतात। हे बघा कसा कलर पण बदलून जातो, मस्त कलर होतो एकदम क्रिस्पी कुरकुरीत। उलटल्यावर याला पण असं परत तेल सोडायचं साईडनं आणि वरती पण असं, आणि असे उलटे पालटे करून भाजायचे। म्हणजे काय होतं, हे छान क्रिस्पी होतात। आणि जर नरम हवे असतील ना तर मग यावरती झाकण ठेवून भाजायचे। सुरुवातीलाच टाकल्याबरोबर ना झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर द्यायची, मग ते नरम होतात। आणि जर क्रिस्पी हवे असले ना मग झाकण नाही ठेवायचं ना, असे कडक भाजायचे, थोडे छान लागतात मग कुरकुरीत। तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकतात, खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया असेच एका पुढच्या रेसिपीवर, तोपर्यंत थँक्यू।